महापालिका के प्रारूप वोटर लिस्ट पर प्राप्त शिकायतों के निपटारे के लिए कर्मचारियों द्वारा किए जा रहे सर्वेक्षण को लेकर सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट पीयूष पाटिल ने गंभीर आरोप लगाए हैं। एडवोकेट पीयूष पाटिल का दावा है कि महापालिका के कर्मचारियों द्वारा किया जा रहा ये सर्वेक्षण फर्जी और गलत तरीके से किया जा रहा है। क्या है आरोप? पाटिल के अनुसार कर्मचारी उन वार्डों में जा रहे हैं जहां आपत्तियां दर्ज की गई है, लेकिन वे आपत्ति दर्ज कराने वाले मतदाताओं का नाम आवेदन पर नहीं लिख रहे हैं, ना ही उनसे संबंधित सबूत ले रहे हैं। इसके बजाय वे सर्वेक्षण के कोरे फॉर्म पर ही आपस में साक्षीदारों के हस्ताक्षर लेकर काम निपटा रहे हैं। पाटिल ने यह भी खुलासा किया है कि जिन लोगों के नाम मतदाता सूची में डुप्लीकेट है या फर्जी मतदाता के तौर पर दर्ज है, कर्मचारी उन्हीं लोगों को साक्षीदार बनाकर उनके हस्ताक्षर ले रहे हैं। एडवोकेट पीयूष पाटिल ने इन सभी मामलों के सबूतों के साथ महापालिका के अधिकारियों से मुलाकात की और उन्हें लिखित शिकायत भी सौंपी। उन्होंने गलत तरीके से सर्वेक्षण करने वाले इन कर्मचारियों पर कानूनी कार्रवाई की मांग की है। इस पूरे मामले में एक चौंकाने वाला और गंभीर आरोप भी सामने आया है। एडवोकेट पीयूष पाटिल इस तरह से फर्जी सर्वेक्षण करने वाले कर्मचारी कुछ विशिष्ट जनप्रतिनिधियों से पैसे ले रहे हैं। महापालिका द्वारा प्रकाशित प्रारूप मतदाता सूचियों पर 18,000 से भी ज्यादा आपत्तियां और शिकायतें प्राप्त हुई है। इन आपत्तियों का निपटारा करने के लिए ही मनपा ने कर्मचारियों को नियुक्त किया है और उनके माध्यम से ये सर्वेक्षण करवाया जा रहा है। जब महापालिका के अधिकारियों से इस मामले पर प्रतिक्रिया जानने की कोशिश की गई तो उन्होंने मौखिक रूप से बताया कि आयुक्त इस समय चुनाव आयोग की बैठक के लिए मुंबई गए हुए हैं। उनके वापस आने के बाद ही इस संबंध में आगे की कार्रवाई पर कोई फैसला लिया जाएगा। देखने वाली बात यह होगी कि इस गंभीर आरोप और सबूतों पर प्रशासन क्या कदम उठाता है। इस खबर पर हम अपनी नजर बनाए रखेंगे। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। प्रभाग क्रमांक 5 हा जो माझा प्रभाग आहे, या ठिकाणी जवळपास 5,500 ते 6,000 बोगस मतदार राहतात म्हणून आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती। याबाबत काहींचे पुरावे देखील दिलेले होते, काही जागेवर राहत नाही म्हणून सांगितलेलं होतं। तसेच यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन व्हावे याबाबत मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने मनपाने आज 4 जणांची टीम ही आमच्या प्रभागात पाठवलेली होती आणि यामध्ये तरतुदीप्रमाणे स्पॉट जागेवर जाऊन स्पॉट व्हेरिफिकेशन होऊन त्या ठिकाणी संबंधिताचे पुरावे जोडणे हे अनिवार्य होते। परंतु आणि तसेच पंचनामा शीट जी आहे की प्रत्येक ठिकाणी गेल्यावर संबंधित माहिती त्यामध्ये त्या रकान्यात भरायची होती। परंतु आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की हे एका विशिष्ट पक्षाच्या या गटाच्या कार्यालयात बसून त्यांच्या संबंधितांच्या हितचिंतकाच्या इथे हे सर्व एका खोलीत चालू आहे आणि याबाबत आम्ही त्यांचा वार्डात शोध घेतला, परंतु ते कुठेही आढळून आले नाही। आम्ही फोन त्यांना लावत होतो तक्रारदार म्हणून, तर त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवले आणि शेवटी आम्हाला जेव्हा माहिती पडलं की ते आता 6व्या मजल्यावर महानगरपालिकेचे आलेले आहेत, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी धडकलो आणि त्या ठिकाणी आश्चर्यकारक म्हणजे जो पंचनामा शीट आहे जी पूर्ण भरल्यावर पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सह्या करू शकतात किंवा सह्या केल्या जातात, ती पंचनामा शीट कोरी आढळून आली आणि मात्र त्याच्यावर विष्णू रामदास भंगाळे जे जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत यांचे हितचिंतकांचे साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी सह्या आढळून आलेल्या आहे। याबाबत आपण आता उपायुक्तांची भेट घेतलेली आहे। त्या संबंधित 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण केलेली आहे। जर मनपा प्रशासन ही हिम्मत दाखवणार नसेल तर मात्र आम्ही सुमोटो म्हणून मी स्वतः त्याच्यात फिर्यादी होणार आहे। ही जी घटना घडलेली आहे ही अतिशय गंभीर आहे। हा काही छोटा मोठा गुन्हा नाही। हा जो विषय घडलेला आहे हा मोफत घडू शकत नाही। यामध्ये 100% आर्थिक डिलिंग झालेली आहे आणि आमच्याकडे जर कधी इतकी पक्की माहिती येऊ शकते तर आर्थिक सुद्धा डिलिंग झालेली आहे ही पक्की माहिती आहे आणि प्रत्येक या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये यांना दिले गेलेले आहेत आणि याच्यात अजून आता किती वरिष्ठही याच्यात सहभागी आहे का हे सुद्धा चौकशीची मागणी आम्ही करणार आहे। की आमचा सर्वे आता पूर्ण झाला आणि पंचनामा देखील झाला, परंतु आम्ही त्यांना जेव्हा विचारणा केली एक तक्रारदार म्हणून की मला ते बघण्याचा अधिकार आहे, तेव्हा ते थोडेसे घाबरलेल्या अवस्थेत होते आणि तेव्हा त्यांनी स्वतःहून माझ्याकडे कबुली दिलेली आहे की आम्हाला काही नाईलाज होता। आमचे जे साहेब आहे वरिष्ठ ते
अतुल काही पाटील कोळी नाव त्यांचं आहे, तर सुमित कोळी पाटील यांनी आम्हाला हे सर्व करायला सांगितलेलं आहे आणि सर्व आर्थिक जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडेच दिलेली आहे. या सर्वेला आपण पारदर्शक म्हणू तरी कसं काय शकतो? ज्या पद्धतीने ज्याच्यामध्ये पुरावे घेणे अनिवार्य असताना हे केवळ त्या फॉर्मवर ओके लिहून येऊन गेले, म्हणजे सगळं मॅन्युक्युलेट झालेलं आहे, सगळं आधीच ठरलेलं आहे काय करायचं आहे. फक्त हे आम्ही रोज मनपातनं सर्वेसाठी जातो अशी वातावरण निर्मिती करतात. त्या ठिकाणी विशिष्ट एका व्यक्तीला भेटतात. उपायुक्तांकडे त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहेत की विष्णू भंगाळ्यांचे माणसं आमच्या सोबत होते वगैरे वगैरे, आणि यामध्ये यांच्या सांगण्यावरनं हे घडतंय. मी ऍडव्होकेट पियुष नरेंद्र पाटील. हे मी एक विषय काय होता माहिती का, आपल्या यांच्या 3-4 तक्रारी होत्या की प्रभागात राहत नाही, नाव दुबार आहे, ग्रामीण आणि शहरामध्ये दुबार आहे आणि मयत आहे. चार प्रकारे तक्रारी होत्या. मग काय केलं मी, वाडामध्ये गेले ना आपण, मग मला 4 सॉर्टिंग करायचे आहे. आता जवळपास त्या 1516 तक्रारी माझ्याकडे, त्या मला 4 पद्धतीमध्ये निकाली काढायचे आहे. मग मी काय ठरवलं होतं की आपण एक बंच तयार करू, दुबारचा, ग्रामीण शहरी दुबारचा, मयतचा आणि जे प्रभागात आढळत नाही असे 4 तक्ते करू. मग मी ते 4 सॉर्टिंग करणार होता. हे मी याच्यासाठी केलं की आता हे 70 जे नाव आहेत, वार्डात गेला की मी साक्षीदार म्हणून वार्डामध्ये आलो होतो, या सह्या मी घेतल्या येतं. बाकी मी भरताना सॉर्टिंग करणार होतो. मग हे आता हे भरून घेतलं असतं, मला परत वाढत जावं लागलं असतं. पुरावे घेतले का पुरावे त्यांच्याकडे? पुरावे म्हणजे त्यांचे पुरावे पाहून सरच मी टिक करत होतो.